Hello students, today we have to see the next point, specific heat capacity. In the 11th standard, we have studied definitions of specific heat capacity. In case of the gases, a small change in temperature causes a considerable change in pressure and volume. And therefore, in case of the gases, we define two specific heats. One is the specific heat at constant volume and two specific heat at constant pressure. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला हा नवीन पॉइंट पाहायचा आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. 11वी मध्ये आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीच्या डेफिनिशन्स पाहिलेल्या आहेत. इथे गॅसच्या बाबतीत गॅसचे टेम्परेचर जर चेंज झाले तर गॅसचे प्रेशर आणि व्हॉल्यूम बऱ्याच प्रमाणामध्ये चेंज होतात आणि त्यामुळे गॅसच्या बाबतीत दोन स्पेसिफिक हीट आपण डिफाइन करतो. एक म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि दुसरी म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. Here, relation between these two specific heats is called the Mayer's relation. ह्या ज्या दोन स्पेसिफिक हीट आहेत त्यांच्यामधील जे रिलेशन आहे त्या रिलेशनला मेयर्स रिलेशन असे म्हणतात आणि हे मेयर्स रिलेशन आपल्याला पाहायचे आहे. आता ह्या दोन स्पेसिफिक हीट जे आहेत त्या दोन स्पेसिफिक हीट मध्ये सुद्धा पुन्हा दोन प्रकार आहेत, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स आणि मोलर स्पेसिफिक हीट. पहिला जो प्रकार आहे तो मोलर स्पेसिफिक हीट्स आणि दुसरा आहे तो प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आता हे मोलर स्पेसिफिक हीट म्हणजेच काय आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे काय? तर मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे स्पेसिफिक हीट डिफाइन करताना जर आपण 1 मोल ऑफ गॅस कन्सिडर केलेला असेल, स्पेसिफिक हीट डिफाइन करताना आपण 1 मोल ऑफ गॅस जर कन्सिडर केलेला असेल तर त्या स्पेसिफिक हीट्स म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट्स. आणि स्पेसिफिक हीट डिफाइन करताना जर आपण युनिट मास ऑफ गॅस कन्सिडर केलेला असेल, युनिट मास गॅसचे युनिट मास कन्सिडर केलेले असेल तर त्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट असे म्हणतात. तर ह्या ज्या स्पेसिफिक हीट आहेत त्या स्पेसिफिक हीट मधील जे रिलेशन आहे त्या रिलेशनला मेयर्स रिलेशन असे म्हणतात आणि हे मेयर्स रिलेशन आज आपल्याला पाहायचे आहे. तर कन्सिडर 1 mole of an ideal gas enclosed in such a cylinder or a container. 1 mole of ideal gas is enclosed in a cylinder, and this is a cylinder and this cylinder is provided, the cylinder is fitted with such a light, frictionless and airtight piston. तर इथे काय केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, या सिलेंडर मध्ये 1 मोल इतका आयडियल गॅस घेतलेला आहे आणि हा आयडियल गॅस कशामध्ये ठेवलेला आहे? दिस आयडियल गॅस इज एनक्लोज्ड, बंदिस्त केलेला आहे. कशामध्ये? तर अशा प्रकारच्या एका सिलेंडर मध्ये बंदिस्त केलेला आहे. ह्या सिलेंडरला हा गॅस एनक्लोज करण्यासाठी एक पिस्टन आहे आणि तो पिस्टन कसा आहे? लाईट आहे, म्हणजे हलका आहे, फ्रिक्शनलेस आहे आणि एअर टाइट पिस्टन आहे. हा पिस्टन लेट P, Phi and T be the pressure, volume and temperature of this ideal gas. P, Phi, T म्हणजेच काय? ह्या गॅसचे प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. सपोज दॅट दिस गॅस इज हिटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आपण काय केले? ह्या गॅसला हा पिस्टन फिक्स केला म्हणजे त्याचे व्हॉल्यूम काय होणार नाही, चेंज होणार नाही. आणि अशा कंडिशन मध्ये ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस इज हिटेड, गॅसला आपण हीट सप्लाय केलेली आहे. गॅस इज हिटेड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. नाउ व्हॉट विल हॅपन? हिअर heat supplied to the gas
This gas is heated at constant volume till its temperature increases by an amount dt. हा गॅस आपण कॉन्स्टंट व्हॅल्यूम कॉन्स्टंट ठेवली आणि गॅसला हीट सप्लाय केली. कुठपर्यंत गॅसला हीट सप्लाय केली तर जोपर्यंत त्याचे टेम्परेचर dt एवढ्या डिग्रीने वाढत नाही तोपर्यंत आपण हीट सप्लाय केलेली आहे. हियर हीट सप्लाइड टू द गॅस इज युज्ड टू इन्क्रीज इन इट्स इंटरनल एनर्जी. आता इथे गॅसला सप्लाय केलेली हीट जी आहे ती सगळीच्या सगळी हीट गॅसच्या इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी वापरली जाईल. So suppose that heat supplied to the gas is a dQ1 and this heat supplied is used totally for increasing internal energy dE. गॅसला सप्लाय केलेली हीट किती आहे dQ1. ती सगळीच्या सगळी एनर्जी कशासाठी वापरली जाईल इन्क्रीजिंग इंटरनल एनर्जी dE. आता या ठिकाणी ही इन्क्रीजिंग इंटरनल एनर्जी dE किती असेल. सपोज CV is the मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यूम. CV म्हणजेच काय मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यूम म्हणजे 1 मोल एवढ्या गॅसचे टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागलेली हीट CV. मग टेम्परेचर आपण किती वाढवले dt ने वाढवले. मग 1 डिग्रीसाठी 1 डिग्रीने टेम्परेचर वाढवायचे असेल तर लागलेली हीट म्हणजे CV असते. तर dt ने टेम्परेचर वाढवायचे असेल तर लागलेली हीट किती होईल मग CV into dt. So this heat supplied dQ1 is equal to internal energy dV dE is equal to CV into dt. This is the equation 1. तर अशा प्रकारे आपण ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यूमला जर गॅस हीट केला तर सप्लाय झालेली हीट ही इंटरनल एनर्जी इतकी असेल आणि ही इंटरनल एनर्जी किती असेल CV into dt इतकी असेल. नाउ सपोज दॅट दिस गॅस इज हीटेड ऍट द कॉन्स्टंट प्रेशर. आता काय केले आपण सपोज गॅस इज हीटेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट ठेवले. गॅस इज हीटेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सेम गॅस 1 mole of gas. Here this is the piston. Now as gas is heated at constant pressure its volume can change. आता इथे हा 1 मोल एवढाच गॅस आहे त्याला आपण हीट करणार आहोत अशा प्रकारे. मात्र इथे प्रेशर P कसं ठेवणार आहोत कॉन्स्टंट. प्रेशर P कॉन्स्टंट आहे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे का व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही. याचा अर्थ या ठिकाणी when we supply the heat there will be change in volume of the gas. गॅसला हीट सप्लाय केली की गॅसचे व्हॉल्यूम काय होईल वाढेल. पिस्टनच्या आधीची पोझिशन ही होती नंतर पिस्टन हा इकडे जाईल. सपोज दॅट डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन्स इज dx. पिस्टन हा थोडा वरती गेला म्हणजे dx एवढ्या डिस्टन्सने वरती गेला अशा प्रकारे. तर हे एवढे जे आहे हे एवढे गॅसचे व्हॉल्यूम काय होईल वाढेल. नाउ हियर हीट सप्लाइड टू द गॅस. In this case also gas is heated at constant pressure till its temperature rises by an amount dt. इथे सुद्धा काय केले आपण गॅस कुठपर्यंत हीट केला तर जोपर्यंत त्याचे टेम्परेचर dt ने वाढत नाही तोपर्यंत. नाउ इन दिस केस हीट सप्लाइड टू द गॅस इट इज सपोज dQ2. इथे गॅसला सप्लाय केलेली हीट किती म्हणूया आपण dQ2 म्हणूया. दिस हीट इज युज्ड इन 2 ways. आता ही सप्लाय केलेली हीट 2 प्रकारे वापरली जाईल. कशासाठी पार्ट ऑफ द हीट विल बी युज्ड टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. काही हीट आहे ती इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी वाढवली जाईल वापरली जाईल. अँड सम हीट विल बी युज्ड to perform the external work dW during the expansion. आणि काही हीट कशासाठी वापरली जाईल तर ह्या गॅसचे एक्सपान्शन करण्यासाठी वापरली जाईल. इथे वर्क परफॉर्म करण्यासाठी या प्रेशरच्या अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशरच्या अगेन्स्ट वर्क परफॉर्म करण्यासाठी इथे हीट वापरली जाईल. आता ही हीट किती असेल dW. आता इंटरनल एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जी कितीने वाढेल तर मगाशी आपण जे पाहिले इक्वेशन 1 मध्ये
दिस डीई टेम्परेचर डीटी ने वाढण्यासाठी, जेव्हा टेम्परेचर डीटी ने वाढते तेव्हा इंटरनल एनर्जी ही काय होईल, किती असते, इंटरनल एनर्जी डीई ने वाढली आणि डीई म्हणजे सीव्ही इंटू डीटी. आता इथे इंटरनल एनर्जी सीव्ही इंटू डीटी एवढी होईल. एक्सटर्नल वर्क डन किती असणार इथे, तर एक्सटर्नल वर्क डन डीडब्ल्यू, दिस डीडब्ल्यू, सपोज दिस इज इक्वेशन, this dq2, sorry, this dq2 is equal to de plus dw. आता ही हीट किती असेल, तर समजा Cp is the specific heat of the gas at constant pressure. Cp म्हणजेच काय, स्पेसिफिक हीट ऑफ द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ द गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असताना 1 मोल एवढ्या गॅसचे टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागलेली हीट Cp. मग 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागलेली हीट जर Cp असेल तर डीटी एवढ्या डिग्रीने टेम्परेचर वाढवायचे असेल तर किती हीट लागेल, Cp इंटू डीटी. तर हेच रिलेशन आपल्याला असे लिहिता येईल, डीई प्लस डीडब्ल्यू इज इक्वल टू Cp इंटू डीटी. We can write this equation again as like this, dE plus dW is equal to Cp into dt. This is equation number 2. तर when pressure is kept constant, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असते तेव्हा सप्लाय केलेली हीट ही dQ2 किती असेल, ती इंटरनल एनर्जी मध्ये झालेली वाढ अधिक एक्सटर्नल वर्क एवढे असेल. आणि ही टोटल एनर्जी किती, कशी इतकी असणार, Cp इंटू डीटी इतकी असेल. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ वर्क डन डीडब्ल्यू, एक्सपान्शन होत असताना झालेले कार्य किती असेल, डीडब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट वी नो दॅट दिस फोर्स प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. प्रेशरची डेफिनेशन कशी असते, फोर्स पर युनिट एरिया. And therefore this force is equal to P into A. त्यामुळे फोर्सचे सूत्र कसे आले, P into A. Therefore this dW is equal to, dW बरोबर काय सूत्र आहे, F into dx. F ची किंमत आपण ठेवूया P into A. Therefore this P into A, F ची किंमत ठेवली into this dx, A into dx. Here this A is the area of cross section of this piston. ये म्हणजेच काय असणार, या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग A इंटू dx म्हणजेच काय होईल, A एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि dx म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर हा A इंटू dx इज नथिंग बट द इनक्रीज इन व्हॅल्यूम ऑफ द गॅस dV. Therefore this dW is equal to P into dV. आता या ठिकाणी आपण हे इक्वेशन 2 जे आहे ते इक्वेशन 2 आपण या ठिकाणी लिहू शकतो. इथे डीडब्ल्यू ची किंमत किती आहे, डीडब्ल्यू इज इक्वल टू पी डीव्ही, डीडब्ल्यू इज इक्वल टू पी डीव्ही. आणि मगाशीच आपण इथे पाहिलेले होते डीई बरोबर किती असतो, डीई बरोबर दिस डीई, डीई इज इक्वल टू सीव्ही इंटू डीटी. या दोन्ही किमती आपण या इक्वेशन मध्ये ठेवू ना. लेट्स राइट दिस इक्वेशन वन्स अगेन, डीई प्लस डीडब्ल्यू इज इक्वल टू सीपी इंटू डीटी. हे इक्वेशन 2 होते. इक्वेशन 1 काय होते, डीई इज इक्वल टू सीव्ही इंटू डीटी. हे इक्वेशन 1. आणि आताच आपण डिराइव्ह केलेले होते डीडब्ल्यू is equal to P into dV. Suppose this is equation number 3. From equation 1, 2 and 3. From equation 1, 2 and 3. या 3 इक्वेशन वरून आपल्याला काय लिहिता येईल, डीई ची किंमत आपण ठेवूया इथे इक्वेशन 2 मध्ये. डीई इज इक्वल टू सीव्ही इंटू डीटी प्लस डीडब्ल्यू इक्वल टू, डीडब्ल्यू ची किंमत आहे पी इंटू डीव्ही विच इज इक्वल टू सीपी इंटू डीटी.
आता हे CVDT आपण राईटला घेतले, ह्या टर्मचं रिअरेंज केलं तर आपल्याला असे लिहिता येईल PdV इज इक्वल टू CVDT प्लस आहे, इकडे आले तर मायनस होतील, म्हणजे CPDT मायनस CV इंटू DT. PdV इज इक्वल टू CPDT मायनस CVDT. आता ह्या पुढच्या दोन टर्म्स मधून आपण DT कॉमन घेतला तर आपल्याला हे इक्वेशन असे लिहिता येईल. Here we can write this equation as like this, CP minus CV into DT is equal to P into DT. हेच इक्वेशन आपण लिहिलेले आहे. CP minus CV into DT is equal to PdV. So CP minus CV into DT is equal to PdV. This is equation number 4, suppose. Now we know that ideal gas equation. Here PV is equal to RT. PV is equal to RT is the ideal gas equation for 1 mole. Therefore, we can write P into dV is equal to R into dt. PdV बरोबर काय लिहिता येईल R dt. As pressure is kept constant, R is the constant. Pressure constant आहेच ठेवले आपण. R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. त्यामुळे व्हॉल्यूम जर DT ने वाढले, सॉरी टेम्परेचर DT ने वाढले तर व्हॉल्यूम कितीने वाढते, DV ने वाढते. त्यामुळे हेच इक्वेशन कसे होईल आपल्याला, PdV इज इक्वल टू R dt. आता ही PdV ची ही किंमत इक्वेशन 4 मध्ये ठेवूया. Therefore equation 4 becomes, equation 4 becomes, what will be equation 4? CP minus CV, CP minus CV is equal to, so sorry, CP minus CV into DT is equal to, instead of PdV, PdV च्या ऐवजी काय किंमत ठेवायची आपल्याला, R into DT. Now this DT and DT will cancel, and what we will get? We will get CP minus CV, which is equal to R. This is equation number 5. Equation number 5. And this relation is called the Mayer's relation. आणि हे जे रिलेशन आहे त्या रिलेशनलाच मेयर्स रिलेशन असे म्हणतात. CP minus CV is equal to CP minus CV is equal to R. This is the Mayer's relation. Here this relation is derived assuming that the units of specific heat and mechanical work are the same. आता इथे हे रिलेशन आहे ते आपण काय अज्युम करून डिराइव्ह केलेले आहे, तर हीट आणि मेकॅनिकल वर्क ह्या दोन्हींचे युनिट सेम असतात असे गृहीत धरून हे रिलेशन आपण डिराइव्ह केलेले आहे. बट इन जनरल heat is measured in unit calorie and mechanical work is measured in a unit called joule. पण प्रत्यक्षात मात्र काय होते, हीट कॅलरी मध्ये मोजली जाते आणि वर्क जे आहे ते जूल मध्ये मोजले जाते. and therefore this equation becomes CP minus CV is equal to R divided by J, where J is a constant which is called mechanical equivalent of heat. तर इथे या दोन्हींची युनिट आपली वेगळी वेगळी आहेत असे जर गृहीत धरलं तर मग आपल्याला हे मेयर्स रिलेशन असे लिहिता येईल. CP minus CV is equal to R divided by J. J हा कॉन्स्टंट असतो आणि त्या कॉन्स्टंट J लाच काय म्हणतात, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. Mechanical equivalent of heat. So this is the Mayer's relation. Now relation between molar specific heat and principal specific heat is as like this. We know that this specific heat, molar specific heat at constant volume CV is equal to MO into SV, and CP is equal to MO into
SV. हे काय आहे? मोलर स्पेसिफिक हीट. मोलर स्पेसिफिक हीट at constant value is equal to molar mass of the 1 mole of gas into SV म्हणजेच प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट at constant value. CP म्हणजेच मोलर स्पेसिफिक हीट at constant pressure is equal to MO म्हणजे मोलर मास, आणि SV म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट at constant value. Suppose this is equation number 5. Cp minus Cv is equal to R. This is equation number 5. This is equation number 6. Let's substitute values of this Cv and Cp in equation 6. आता Cp आणि Cv च्या व्हॅल्यू इक्वेशन 6 मध्ये आपण सबस्टिट्यूट केल्या तर कसं होईल? मग Cp ची किंमत काय आहे? MO into here this Cv is equal to MO into Sv. Cp is equal to MO into Sp. Here this Sp. So MO into Sp. इथे ह्या Cp ची व्हॅल्यू ठेवली आपण MO into Sp मायनस ह्या Cv ची व्हॅल्यू MO into Sv is equal to R divided by J. आता ह्या दोन्हींच्यातून कॉमन काय घेता येतील आपल्याला? या दोन्हींच्या मधून MO कॉमन घेता येतील, आणि MO कॉमन घेतल्यानंतर आपल्याला रिलेशन काय मिळेल? दिस MO into Sp minus Sv is equal to R divided by J, and therefore this Sp minus Sv is equal to R divided by MO into J. Suppose this is equation number 7. So this is the Mayer's relation between these principal specific heats. तर हेच काय आहे? ह्या दोन प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मधील मेयर्स रिलेशन Sp minus Sv is equal to R divided by MO into J. So this is about Mayer's relation. तर विद्यार्थी मित्रांनो, हे Cp minus Cv is equal to R हे Mayer's relation आहे. तेच आपल्याला शीट आणि मेकॅनिकल वर्क यांची युनिट वेगळी असतील तर हे Mayer's रिलेशन आपल्याला असे लिहिता येईल इक्वेशन नंबर 6. आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मधील रिलेशन आपण कसे लिहिले? दिस Sp minus Sv is equal to R divided by MO into J. Okay, thank you.